धाव चेंडू म्हणून आपण 4 चेंडू 7 धावा OSPL फॉरीला 7वा दिवसभरातला हा तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे ओम साई शिलेवार विरुद्ध ओम साई मराठा या दोन संघांमध्ये आणि या सामन्यासाठी ओम साई शिलेवार या संघाने स्वतः नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक कारण की पहिले षटक मार्गस्थ असताना धाव संख्या झाली ती म्हणजे 7 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय पंचांकडे दाद मागतोय परंतु पंचांनी ती फेटाळली आहे निर्धाव चेंडू म्हणून आपण 5 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र अजूनही ठप्पच होते म्हणजे 7 5 चेंडू 7 धावा हाणामारीचे षटक आहे पॉवर प्लेचे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजाला आपली बॅट ओपन करण्याची सुवर्ण संधी असते परंतु फलंदाजाला रोखण्यात यशस्वी होतोय सूर्यकांत शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 7 पुढे येऊन टोलण्याचा प्रयत्न चांगलं यष्टीरक्षक पाहायला मिळालं पंचांकडे दाद मागतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद आणि 7 तर पाहूया की आता उर्वरित दुसरे षटक कोण घेऊन येत हॅलो इथे ओमसाई प्रिमियरला भेट देण्यासाठी आमचे मित्र विनायक राऊत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो मी सिद्धेश गावणकर यांना विनंती करतो आपण त्यांचं पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात यावं तसेच आमचे मित्र अभिषेक बाई यांचं इथे आगमन झालंय मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो इकडे इथे इथून कॅमेरा इकडे तो तिकडचा घेतला आमचे मित्र अभिषेक बाई यांचे हार्दिक स्वागत तसेच उपेक्षित तांबे आमचे मंडळाचे खजिनदार यांना विनंती करतो आपण अभिषेक देवी यांचं शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं ती शॉल घे ना कुठे शॉल घे हा सर्व सिरीज आहे उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट फला इकडे नाही तुम्ही बरोबर दुसरे षटक मार्गस्थ 1 चेंडू झाला धाव संख्या झाली ती म्हणजे 9 पहिला धक्का पडला तो अभिदादा शिर्के यांच्या रूपात ओम साई शिलेवार संघाला पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय कुशाल चौघे निर्धाव चेंडू म्हणून आपण मी सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करतो त्यांना विनंती करतो आपण असंच सांगून 2 चेंडू 9 धावा झाल्यात हे पर्व 7वा आणि 1 गडी ओमसाई प्रीमियर लीगचं दांडू गेले होते दुसरा धक्का पडतो दुसरा धक्का पडतो सिद्धेश्वर रूपात ओम साई शिलेवार संघाला धाव संख्या मात्र अजूनही ठप्प होते म्हणजे 9 दुसरे षटक माग असतंय चेंडू झाले 3 म्हणजे जवळजवळ 3 चेंडू मध्ये 9 धावा झाल्यात बॉल टू रन तर पाहूया की उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने टाकणार आहे नाव काय त्याला माईकवर बोलू प्रत्येक माळी आपण या ठिकाणी असाल तर
माईची संपर्क साधायचा आहे. प्रत्येक चौथा चेंडू तितका सुरू पाहूया. आता मात्र थोडंसं गच्च्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 धावांसाठी जातो चेंडू. 4 धावाने धाव संख्या पुढे बरकते. धाव संख्या परिस्थितीमध्ये 13. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत दुसऱ्या षटकातले. धाव संख्या झाली 13. 2 गडी बाद झाले ओम साई शिलेदार या संघाचे. पुन्हा एकदा पंचांच्या त्याच बाजूने 5वा चेंडू घेऊन येतोय. फुलटॉस टाकलेला चेंडू तितका पुढे केलेला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु तन्मध्ये नकार दिलाय. एका धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या परिस्थिती म्हणजे 14 वरती. उर्वरित 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. तन्मय चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 13. 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 15. उर्वरित 3 षटक अजूनही बाकी आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येतो जितू. पहिला चेंडू चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 17. आता मात्र पाहावं लागणार की 17 ते खतरा पाहायला मिळतोय का तन्मयसाठी. 1 चेंडू झालाय. धाव संख्या 17. दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते म्हणजे 18 वरती. तिसरे षटक मार्गस्थ. 3 चेंडू झालेत. 1 चेंडू झालाय. धाव संख्या 18. पुन्हा एकदा तो चेंडू घेऊन शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितकाच सुरू केलेला. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते म्हणजे 20. हॅलो. जे संघ खेळत नाही त्यांनी कृपया जेवणाचे डबे घेऊन जावे अभिषेक देवी यांच्या गाडीतून. जे संघ खेळत नाहीत त्यांनी कृपया जेवण. आता मात्र उंचासाठी चेंडू. चेंडू जातो सेफ झोन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 22. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. सारी स्ट्राईक वर तन्मय स्ट्राईक वरती आहे. कॅमेरा काय हे कॅमेरा इथे महाराष्ट्र बिगर ठोकण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू बीट होतोय. नेट धाव चेंडू म्हणून आपण 4 चेंडू 22 धाबा 4 चेंडू झालेत आणि 2 धक्के पडलेत. मोठे धक्के म्हणून आपण ओम साई शिलेदार या संघाला. 5वा चेंडू. आता मात्र डोळेला चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकाचा आणि धाव संख्या मात्र व्हॅलिडीमध्ये 26. 26 धावा झाल्या.
आता मात्र दांडी गुल होते. तिसरा मोठा धक्का पडतोय तन्मयीच्या रूपात ओम साई शिलेदार या संघाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येते. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन येते कुशल. धाव संख्या 26. गडी बाद झाले 3. साहिल स्ट्राईक वरती आहे. फुल टॉस टाकलेला चेंडू तितकाच पुढे परंतु चेंडू मात्र पडतो फोर्थ झोन मध्ये. एक धाव पुरवायचा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पंचांनी धावची दाद मागतो परंतु पंचांनी ती फेटाळली आहे. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 28. अठ्ठावीस धावा झाल्यात. 3 गडी बाद. चौथं षटक मार्ग असतात. शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू परंतु मूळ धाव चेंडू म्हणून आपण. 2 चेंडू झाले. धाव संख्या 28. 3 गडी बाद झाले. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू एच लागतोय आणि झेल या ठिकाणी सुटतोय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन कुशल. बॅट्समन बॅटिंगला कोण गेला तू? रोहन. फिजिक्स आणि मॅथ्सचे सर रोहन उर्फ पीटरराय. पीटरराय स्ट्राईकवर. कुशल चौथा बॉल. चौथा चेंडू उसको टोला चेंडू आणि हा झेल पुन्हा एकदा सोडलाय अमोल उतेकर याने. 2 धावा आणि अशा प्रकारे संघाचा स्कोर झालेला आहे 32 रन. 4 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चौथ्या षटकाचे स्ट्रायकर आहेत पीटरराय. पाचवा चेंडू उत्कृष्ट टोळवलं पण आकाशाला भिडेल असा हा चेंडू कॅच पकडले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये किशोर कॅच सुटली पण अमोल उतेकर यांनी उत्कृष्ट झेल घेतला इकडे. मागाशी जो काही झेल सोडला होता त्याची भरपाई म्हणून त्याने हा झेल घेतला आणि 5वा गडी बाद झालेला आहे शिवदास संघाचा. स्ट्रायकर भावेश शिगवण ऑलराऊंडर. उत्कृष्ट बॉल हा आणि हा कॅच पकडलाय.
बोलला की कॅच कॅच आहे कॅच. कॅच ओके. 22 सेकंद पहिल्याच चेंडूवर आऊट झाला आणि षटकार संपला. किशोर यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला यशी मागे. ओम साईचे MS धोनी उगाच त्याला मारत नाहीत. जर डीजेकडे धोनी धोनी आमचं ग मागून कसा बॉल धरतो गाण्याचं ते वाजवावे कृपया. भावेश गेला आणि आता कोण आला? मनीष मनीष तांबे. बॅटिंगसाठी मनीष तांबे 9 सेकंडला आणि स्ट्रायकर एंडला आहेत साहिल. चेतन पाटील बॉलिंग एंडला. स्ट्रायकर आहेत ते साहिल. पाहूया ते शेवटचं षटक कसं टाकतात कारण हे शेवटचं षटक सगळ्यात महत्वाचं षटक आहे. 32 धावा फक्त झाल्यात या शेवटच्या षटकामध्ये. जितके रन मिळतील जितके कमी रन मिळतील तितके चांगले आहेत. एक धाव पूर्ण दुसरी धावसाठी प्रयत्न नाही केला कारण आताच त्यांचे 6 विकेट्स गेलेत. फक्त 4 विकेट्स हातात आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. टप्प्यात बॉलिंग करतात चेतन पाटील. रायगड संघाकडून खेळताना दिसतात हे चेतन पाटील. आणि कॅच सोडलंय झेल सोडली इथे. MS धोनीकडून ही चूक झाली आहे. किशोर हे फार कमी पाहायला मिळते की तुमच्या हातून कोणताही झेल सुटतोय पण खेळ आहे हा. झेल सुटत राहतात पण मॅच सुटू देऊ नका हीच अपेक्षा. धाव संख्या 33. 6 बाद तिसरा चेंडू टप्प्यातला चेंडू परंतु अवाट्या बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडून. लेग साईडला वाईड. तिसरा चेंडू शेवटचा षटक तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा बचाव क्षेत्ररक्षण 2 धावा मिळतील अतिरिक्त. लेग बाईसची 2 धावा. लेग बाईसच्या 2 धावा पंचांकडून निर्णय झालेला तिसऱ्या चेंडूवर. शेवटचे 3 चेंडू चेतन पाटील चौथा चेंडू घेऊन आणि क्षेत्ररक्षण परत एकदा बचाव परंतु 1 धाव करण्यास यशस्वी. मी नॉनव्हेज आज रविवार आहे ना. आमच्या सासऱ्यांना बैठ कसला उपास आण त्यांना. शेवटचे 2 चेंडू पाहूया शिलवार संघ अजून किती धावा जोडतो. फक्त 37 धावा झाल्या. धाव संख्या खूप हळूहळू धावते. जर LBW असतं तर हा नक्कीच आऊट झाला असता. लेग बायचा इशारा अंपायर यांचा. 1 धावसंख्या वाढली आणि धावसंख्या झाली 37. 38 रन. शेवटचा चेंडू या सामन्याचा पहिल्या इनिंगचा म्हणू शकता. शेवटचा चेंडू पाहू मनीष काय करतात आपल्या संघासाठी आणि हा डॉट चेंडू रनआउट झालेला आहे. 7 गडी बाद झाले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 36 चेंडूमध्ये 75 धावा करण्याची किमया या संघाने केली होती मराठा. पाहूया ते 30 चेंडूमध्ये 39 धावा करू शकतात का आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवू शकतात का. गेल्या मॅच प्रमाणे आता सुद्धा जितेंद्र पवार आणि सिद्धेश शिंदे स्ट्रायकर होतील अशी अपेक्षा. माजी शाखा प्रमुख राजू शिंदे आणि कार्यालय प्रमुख
शिवाजी खरात यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजचा ताबा घ्यावा आणि आसनस्थ व्हावं. हो सासरे बुवा बोला थांबतोय म्हणून इकडे माईक घेतला आल्यावर खायचं. मी दोघांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे आणि या सामन्याचा आनंद घ्यावा. फक्त 39 रन जिंकण्यासाठी ओम साई मराठा संघाला हवेत. फक्त पिशवी आणि सात कप खाऊन घेतो पण हा काय ओम साई शिलेदार संघाला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्यांची फिल्डिंग तयार करावी. तुमचे मुख्य खेळाडू अभिषेक शिर्के स्टेजवरच आहेत, परंतु तुम्ही बाकीची लाईनअप लवकरात लवकर तयार करून घ्या, जेणेकरून कसले बाईचे जेणेकरून आपण पुढच्या काही मॅचेस आहेत त्यांच्या षटकांची संख्या कमी करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर दोन्ही बॅट्समन कृपया क्रीजवर या. सिद्धेश शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी दोन्ही फलंदाज क्रीजवर पाठवा आणि शिलेदार संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग सज्ज करा. वेळेची मर्यादा पाहून लवकरात लवकर सामना सुरू करावी ही अपेक्षा मी अभिषेक निराटे यांना विनंती करतो की दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. हा कुठे गेला हे पण इथे पण गण्या जेव्हा शाला नेले ना दोघांची घेऊन जा आणि पुष्पगुच्छ घेऊन जा. फोटो काढतो मी फोटो काढ ना मराठा संघ तुमचे दोन्ही फलंदाज क्रीजवर उतरावेत. जितेंद्र पवार आणि सिद्धेश शिंदे कृपया फलंदाजीसाठी तयार व्हावे. आमचे ज्येष्ठ खेळाडू अनिल सावंत हे व्यासपीठावर आलेत, त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावे. म्हणजे ज्येष्ठच आहे तो खाऊन घेतो बस ना अनुराग आणि जितेंद्र पवार असे दोन ओपनर आहेत. अनुराग आणि जितेंद्र पवार पुढच्या काही मॅचेस लवकरात लवकर सुरू होतील, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. शिलेदार मराठा संघ दोघांना विनंती लवकरात लवकर बॉलिंग सुरू करा. बॉलिंग साठी आलेले भावेश शिगवण ओव्हर टाकत आहेत. स्ट्रायकर आहे अनुराग, नॉन स्ट्रायकर एंडला आहे जितेंद्र. बॉलिंगला आहे भावेश. विकेट किपर अंड्या. पहिला चेंडू 39 धावा हवे त्यांना 5 ओव्हर मध्ये. पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू निर्धाव असा स्ट्राईकवर कोण निर्धाव चेंडू. खूपच उत्कृष्ट अशी बॉलिंग पाहायला मिळते भावेश शिगवण यांच्याकडून. ते आधी लेजंड टीम कडून खेळायचे, ज्येष्ठ खेळाडू आहेत आमच्या ओमसाईचे, तरी सुद्धा पहिली ओव्हर घेऊन त्यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली इकडे. दुसरा चेंडू हवेत टोलावला गेलाय. पाहूया पंचांचा निर्णय काय आहे तो. बॉल पकडलाय, 2 धावा पूर्ण केलेत. अशा प्रकारे 2 चेंडूमध्ये 2 धावा मिळाल्यात. चेससाठी रन काही जास्त नाहीयेत, परंतु तुम्ही लवकरात लवकर हा सामना संपवून तुमचा स्ट्राईक रेट किंवा रन रेट हा दोन्ही वाढवू शकता. जितक्या लवकर तुम्ही मॅच संपवाल तितक्या लवकर तुम्ही फायनल मध्ये पोहोचाल ही अपेक्षा. उत्कृष्ट गोलंदाजी ते डॉट निर्धाव असा चेंडू. तिसरा चेंडू निर्धाव. 3 चेंडूमध्ये 2 धावा. चौथा चेंडू घेऊन भावेश शिगवण रनअप घेत लॉंग रनअप आहे त्यांची. 30 यार्डच्या बाहेरून रन घेतात आणि हा 5वा चेंडू
उत्कृष्ट टोलावलेला हा चेंडू पावन सीमा पार जातोय का 3 चेंडू त्याच्या मागे आणि चौकार उत्कृष्ट असा चौकार धन्यवाद तुझे उत्कृष्ट चौकार मारलेला आहे तो म्हणजे अनुराग चव्हाण याने स्क्वेअर लेगच्या दिशेने 3 खेळाडू त्याच्या मागे होते परंतु तिघे फेल झाले आहेत चौकार अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षणाची परिक्रमा तुम्हाला वाढवावी लागेल तेव्हाच कुठे तुम्ही मॅच जिंकू शकता इकडे आणि हा डॉट एक चेंडू टाकून दुसरा चेंडू हा डॉट होतोय उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते भावेश शिकवणकडून शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकाचा 6 धावा झाल्या आहेत त्यामुळे भावेश शेवटच्या चेंडूमध्ये विकेट मिळवण्यासाठी यशस्वी होत आहेत की अनुराग चौकार किंवा षटकार मारत यशस्वी होत आहेत आणि हा झेल सुटलेला आहे तन्मय गिरमार यांच्याकडून 2 धावा पूर्ण गेलेत मराठा संघाने तिसरी धावा सुद्धा चोरून गेल्याने पूर्ण गेले 3 धावा अशा प्रकारे 9 धावा झाले पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाले 3 धावा त्यातली शेवटची धावी चोरून काढली होती कारण गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तन्मय गिरमार यांच्याकडून रोजचे खेळाडू असून सुद्धा हे क्षेत्ररक्षण खूपच गच्चाळ म्हणावं लागेल आणि आता स्वतः बॉलिंग साठी आले स्वतः बॉलिंग साठी आले तन्मय किरमारे स्ट्रायकर एनला अनुराग आतापर्यंत त्यांनी संघासाठी 9 धावा केल्या 6 चेंडूमध्ये अजून सुद्धा त्यांनी मॅन ऑफ द मॅच ठरलेला पहिल्या मॅच मध्ये जितेंद्र पवार यांना स्ट्राईक दिलेली नाहीये ते म्हणतो मी 1 हँड ही मॅच जिंकू शकतो तू फक्त नॉन स्ट्राईकला राहा चौकार आणि 2 रन काढून अनुराग यांनी 9 धावसंख्या उभारली आहे दुसरे षटक वैयक्तिक पहिलं उत्कृष्ट चेंडू शॉर्ट बॉल टाकला होता टप्प्यावर टाकला होता त्यामुळे हा निर्धाव गेलेला चेंडू अनुराग पुन्हा एकदा फील्ड बघत आहेत फक्त पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असते बाकी उर्वरित 4 षटकं हे 5 आणि 6च्या फॉर्मॅट मध्ये खेळले जातात आणि हा गजा क्षेत्ररक्षण यशरक्षण 1 रन पूर्ण अंपायरचा निर्णय 1 रन फक्त दोन चेंडू झालेले आहेत धावसंख्या झालेली आहे ती 10 धावसंख्याची गती वाढवावी लागेल आणि हा टोलावलेला चेंडू पाहूया चौकार जातो आपण क्षेत्ररक्षण फार सुंदर गेलं इथे सिद्धेश पवार याने 1 धाव पूर्ण आणि अखेर जितेंद्र पवार हे स्ट्रायकर आलेले आहेत गेल्या मॅच मध्ये 17 चेंडू मध्ये 37 धावा ठोकल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले होते पाहूया ते अनुराग चव्हाण स्ट्राईकवर माफ करा आणि 1 धाव पूर्ण गेले दुसरी धावसाठी तयार आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे इथे अनुराग यांनी जितेश यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड इथे पाहायला मिळते ते धावत सुटले होते धावत होते आणि 2 रन पूर्ण केले अशा प्रकारे धावसंख्या झाली 13 4 चेंडू पूर्ण 5वा चेंडू घेऊन वाईड अंपायर यांचा निर्णय पंचांचा निर्णय हा वाईड खूपच भय टाकला होता 7व्या 8व्या स्टंपच्या पण पुढे होता हा चेंडू 5वा चेंडू 14 धावा झाल्यात
बघा काय करता अपेक्षा आणि पुन्हा एकदा टोलावर पावर कॅच पकडतो की अभिषेक शिर्के पण त्यांनी पायाने ओढवण्याचा प्रयत्न केला. ही फुटबॉल मॅच नव्हे तर क्रिकेटची मॅच आहे, त्यामुळे तुम्ही हाताने पकडायला हवा हा बॉल. 2 रन पूर्ण केलेत. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे. 1 रन पूर्ण केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 15. कोणी थ्रो केला? अभिषेक अनिकेत बोंबले एक शॉट आहे ना. एक पण नाही. पंचाचा निर्णय आहे, पूर्ण रन केलंय की नाही पंच. या नसेल तर रन दाखवा. 1 रन आहे. 1 रन पूर्ण केलं. 85 बाद रन त्यांनी तीर्मारमध्ये तुमचा संघ बाद करण्यात येईल. आउट हा अनुराग सिद्धेश शिंदे आलेले स्ट्राईकवर. 85 बाद त्यांचा संघ बाद. मराठा संघ एक मॅच जिंकून इथे पोहोचलेले आहेत. 15 रन झालेत. 1 विकेट गेलेली आहे. शेवटचा चेंडू घेऊन तन्मय तिरमारे आणि त्यांनी सुंदर टोलालेला 1 रन फक्त काढण्यात यशस्वी. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. After end of second over, score is 16 for 1 loss. तुला वाटत ना अभिषेक शिर्के एकदा तरी जिंकला. तू डायरेक्ट बाद विथ माझा भाऊ माझा मेहनत समोरच्या टीम मध्ये कोणाला सपोर्ट करू. तू बाद विथ करायचं बोलतो. अरे मेवणाने भाऊ एका संघामध्ये खेळत आहेत. विशाल कप नाम दे विशाल कप नाम दे. अभिषेकला भेटतच नाही का. 7वं झालं परवा. वाटत नाही मला. तिसरं षटक घेऊन केवळ सिद्धपुरा. स्ट्रायकर आहे सिद्धेश शिंदे. शुभम गवणकर शेष जवळ जातात बॅट घेऊन. निराशा हाती पडली आहे. मगाशी मॅच हरलेले आहेत. केवळ सिद्धपुरा बॉलिंग एंडला बॅट्समन सिद्धेश शिंदे त्यावेळेस संघासाठी काय करतात. आता खरी कॅप्टन्सी खेळावी लागेल त्याला. 1 रन पूर्ण. दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण करण्याचे यशस्वी ठरलेले आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात मराठा संघाने आणि धावसंख्या झालेली 18 रन. थेंबे थेंबे पावसाचे 17 चेंडूमध्ये 21 धावा. शूरवीर आणि शूरवीर आणि योद्धा शूरवीर आणि योद्धा संघाचे कप्तान कृपया स्टेजवर या. शूरवीर योद्धा संघाचे कप्तान कृपया स्टेजवर या. टॉस उडवायचा आहे. चौकार मारला आहे यांनी. सिद्धेश शिंदे यांनी स्विच हिट करून 4 रन कप्तानी इनिंग इथे पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी केलेल्या आहेत. तेव्हा पुढच्या चेंडूवरती काय मारतात आणि त्यांनी समोर ठेवलेला चेंडू 1 धाव पूर्ण करत जातो. त्याने स्ट्राईक हवी होती. 2 धावा पूर्ण करतो जितेश. 2 धावा पूर्ण केलेत. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळते जितेंद्र पवार यांच्याकडून की त्यांनी परिस्थितीचं भान ठेवून 2 धावा पूर्ण केलेत. नाहीतर हा निर्धाव चेंडू झाला असता. 24 धावा झाल्या आहेत आणि आता फक्त 15 चेंडूमध्ये 15 बॉल टू बॉल रन हव्यात. 15 चेंडू 15 धावा. सिद्धेश शिंदे स्ट्राईकवर. 900 रनला स्विच हिट मारण्याचा प्रयत्न पण तो असफल. निर्धाव. स्विच हिटचा प्रयत्न निर्धाव चेंडू म्हणून 14 चेंडू 15 धावा. सिद्धेश आम्हाला कप्तान इनिंग बघायची आहे. 1-1 रनांनी सुद्धा मॅच जिंकता येईल. त्यामुळे स्ट्राईकवर तुम्ही जितेंद्र पवार यांना पुन्हा एकदा आणा. ते मॅच जिंकून देतील. आम्ही जरा खातो आता. ओके. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 25. 13 चेंडू 14 धावा. 13 चेंडू 14 धावा. स्ट्रायकर पुन्हा एकदा जितेंद्र पवार यांची धावसंख्या फक्त 1 चेंडू आणि 1 धाव. खूप वेळानंतर ते स्ट्राईकवर आलेत. पाहिजे ते संघासाठी चौकार किंवा षटकार आणू शकतात का. आणि हा उत्कृष्ट टोलवला चेंडू चौकाराच्या दिशेने. चौकार
थँक्यू, धन्यवाद डीजे. 29 रन झाले जिंकण्यासाठी फक्त 10 रन हवे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 10 धावा. बॉलिंग साठी आता पावळे कोण येते दुसरे षटक घेऊन भावेश आलेले आहेत. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी चौथे षटक घेऊन. हे घ्या टॉस घ्या योद्धा आणि कोण आहे युद्धा आणि शूरवीर आणि योद्धाचे कप्तान कृपया समोर या. सुभाष शिंदे यांनी विनंती केली टॉस उडवून घ्यावा. दोन्ही संघाचे कप्तान इथे उपस्थित आहेत. मला वाटतं आता फक्त औपचारिकता बाकी 12 चेंडूमध्ये 10 धावा आहेत. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 75 धावा ठोकल्या होत्या 36 चेंडूमध्ये, त्या प्रकारे हे लक्ष फारच छोटस शक्य असं. पाहूया सिद्धेश शिंदे काय करतात संघासाठी. एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी. चौकार आहे का? चौकार. सिद्धेश शिंदे यांच्या बॅटीतून चौकार. फक्त 6 रन. धन्यवाद डीजे. जर ह्या चेंडूवर त्यांनी षटकार मारला 6 रन हवेत फक्त 11 चेंडूमध्ये, तर सुभाष शिंदे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक, त्यांच्या वडिलांकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळेल जर त्यांनी ह्या चेंडूवर षटकार मारला भावेश शिगवण यांच्या चेंडूवर. कारण फक्त 6 रन हवे जिंकण्यासाठी आणि चेंडू आहेत 11. आणि टोलावलेला चेंडू चौकार. पुन्हा एकदा लगातार दुसरा चौकार. नाही मिळणार काय आहे बॉलिंग. शूरवीर यांनी टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला. उत्कृष्ट निर्णय इथे पाहायला मिळतो, कारण जे संघ गोलंदाजी घेतात तो संघ जिंकतो इथे. जसं आपण पाहू शकतो 2 रन हवे 10 चेंडूमध्ये 2 धावा हवेत. जर ह्या चेंडूवर सुद्धा सिद्धेश शिंदेने चौकार मारला हॅट्रिक घेतली तर सुभाष शिंदे यांच्याकडे 501 त्याचं बक्षीस. विजय बारूट शिवसेनेचे पदाधिकारी विजय बारूट यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा इथे स्वागत. आणि मी अभिषेक निगेटिव्ह यांना विनंती करतो आणि शाल आणि पुष्पगुच्छ स्वागत करावं. अभिषेक निगेटिव्ह आणि पाहूया 2 धावा फक्त जिंकण्यासाठी आणि संघ जाऊन फायनल मध्ये. पाहूया आणि टोलेला लेग साईडला 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी धावतात 2 रन पूर्ण आणि संघ जिंकला मराठा. ओम साई मराठा संघ कंटिन्यू 2 सामने जिंकून फायनल मध्ये मजल मारत आहेत. पुढचा सामना योद्धा आणि शिलेदार यांच्यामध्ये. त्याची कॉमेंट्रीसाठी मी आमंत्रित करतो कॉमेंटेटर यांना. हे कोण करणार अभिषेक करतोच कॉमेडी थोडा वेळ मी जेवण येतो. कोण आहे आता? तीन विकेट घे. कुशल सूर्यवाला विनंती करतो की स्टेजचा ताबा घ्यावा. कुशल सूर्य मॅन ऑफ द मॅच. मी सुभाष शिंदे विनंती करतो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यावा.